राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठ पॅनलच्या सभासदांनी आघाडी घेतली असून या ठिकाणी आपण त्यांचे संवाद साधणार आहोत. कशा प्रकारे या निवडणुकीला ते सामोरे काय सांगाल? साठीचं जे संचालक निवडीचं जे आता चालू आहे प्रोसेस, आदरणीय नामदार अजितदादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया सध्या चालू आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना हा देशामध्ये राज्यामध्ये नेहमीच चांगल्या पद्धतीने अग्रेसर असा राहिलेला आहे. बऱ्याचदा काही चुकीच्या पद्धतीने आता ह्या मागच्या 8-15 दिवसापासून जे काही विरोधक मंडळी आहेत त्यांचा एकच धडक आहे की सहकार वाचलं पाहिजे. सहकार वाचलं पाहिजे हे त्यांना केव्हा लक्षात येतं? ज्यावेळी ते घरी असतात. घरी असल्यानंतर बी सहकार वाचवायला त्यांची काय हरकत नाही. ज्यावेळी हे सभासदांनी त्यांना निवडून दिलेले सभागृहात पाठवलेले आहे, पण ते कधी सभागृहामध्ये जाऊन कधी त्यांनी सांगितलं नाही की ही गोष्ट चुकीची आहे. चेअरमन साहेबांना किंवा संचालक मंडळाला सांगितलं नाही की हे तुमचं चुकतंय, ह्याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे. 5 वर्ष शांत बसले आणि 5 वर्षानंतर ह्यांनी सांगायचं की हे तुम्ही चुकीचं काम करत होता. त्यामुळे हे कसं म्हणायचं की सहकार वाचलं पाहिजे? वाचवायचं होतं तर तुम्ही घरी का बसला? तुम्हाला जनतेने दिलं होतं, तुम्ही सभागृहात जाऊन मांडायला पाहिजे होतं. बऱ्याचशा चुकीच्या गोष्टीमुळं आम्ही ह्यांना विरोध करतोय किंवा त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यापासून बाहेर पडून आज आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आणि दादांनी ह्या संपूर्ण सभासदांना 19,500 20,000 सभासदांना दादांनी विश्वास दिलेला आहे की 5 वर्ष दादांच्या चेअरमनशिप त्यांच्या नेतृत्वाखाली हे कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल. अत्यंत चांगला दर राज्यामध्ये आणि देशामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं नाव हे पहिल्या 5 मध्ये राहील असा विश्वास सभासदांमध्ये आता निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळंच आज सभासदांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं जल्लोष किंवा जोश निर्माण झालेला आहे. आणि निश्चितच दादा चांगल्या पद्धतीने सभासदांना न्याय देतील. असं जरी असलं तरी मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचाराचे आरोप होतानाही दिसत आहेत, काय सांगाल त्याचं? अहो, भ्रष्टाचाराचे आरोप 1890 आणि 1900 साखर विकली 2015ला आणि 1-1.5 महिन्यानंतर साखरेचे दर 2300-2400 रुपयावर गेले. म्हणजे त्या ठिकाणी 500 रुपये पर क्विंटल असा हा फरक पडला. म्हणजे आज 3 लाख म्हटलं तर 15 कोटीचा त्या ठिकाणी डिफरन्स झाला. मग हे पैसे काय समजायचं? आपण साखर विकायची का घाई केली एवढी? अल्कोहोल विक्रीमध्ये हीच परिस्थिती. 4-4, 5-5 रुपये कमी दराने तुम्ही एकच बिना टेंडरचं गिराईक आणायचं आणि सांगायचं की अल्कोहोलला गिराईक आहे आणि आपण विकून टाकू. मग तिथं 2-2, 2.5 कोटीचं आम्ही सभागृहामध्ये आम्ही ते पैसे वाचवायचं काम केलेलं आहे सभासदांचं. नवीनच एक आरोप होताना दिसतोय की आता पावसाचे दिवस आहेत, जवळपास 60,000 पोती हे अत्यंत चुकीचं आहे. साखरेची पोती अफवा पसरवण्याचं हे काम आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी काही नाहीये. साखरच भिजलेली नाही तिथे. साखर भिजलेलीच नाहीये. साखर भिजलेली नाही असं आपण म्हणतात. पण दुसऱ्या बाजूला एक सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. तुम्हा लोकांमधून याचं समर्थन होत आहे, परंतु विरोधकांमधून मात्र एक नेरेटिव्ह सेट केला गेला, बोललं जात आहे की दादांनी या निवडणुकीमध्ये यायला नको होतं, ही निवडणूक मोकळी सोडायला हवी होती असं बोललं जात आहे. नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. दादांनी या कारखान्याच्या इलेक्शनमध्ये लक्ष घालण्याचं कारणच आहे की ह्या जो मध्यंतरीच्या काळात आम्ही स्वतः त्या ठिकाणी काम करत असताना, विलासभाऊ होते, आम्ही होतो विरोधात, आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही काम करत असताना आमच्या लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीचं कामकाज केलं. त्यावेळेस 190 ते 200 कोटीचं आम्ही एक्सपान्शन केलं. एक्सपान्शन केल्यानंतर कारखाना चालला का? जेवढं क्रशिंग व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. सगळा रस आणि ज्यूस सिरप सगळा गटरमधून धो आमच्या समोर जे वाहत असताना आमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत होतं. कारण हे सभासदांनी जीवाचा रान करून ऊस पिकवलेला असतोय आणि ते पैसे म्हणजे नदीला आपला सगळा ज्यूस चाललेला आहे. हे बघितल्यानंतर साहजिकच आहे आम्हाला त्या ठिकाणी अत्यंत वाईट वाटलं ना. कारण कमी रिकव्हरी तर 10-61-59 पर्यंत डाऊन झाली. रिकव्हरी 40 रिकव्हरी आमची लॉस झाली आणि त्याच्यामुळं पुढची FRP कमी झाली. तुम्ही उपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला, कारखान्यामध्ये उपस्थितीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. मागील काळामध्ये काही संचालकांचं निलंबन झालं होतं, आज ते संचालक दादांसोबत आहेत. तो प्रवास कसा राहिलाय नेमका? आणि आपणही सोबत होतात. निलंबनाचा ते सहकार जे म्हणतात, सहकार बचाव. आता मला सांगा तुम्ही की ज्यावेळेस सहकार बचाव पॅनल मधले आम्ही ते उमेदवार होतो सगळे, आम्ही जे आज दादांबरोबर आहे ते आम्ही सहकार बचाव पॅनल होतं. त्यावेळेस मग जे सहकार बचावच्या गोष्टी जे असतात, जे सहकार म्हणतात की ते सहकाराचे ज्यावेळेस जर संचालक मंडळाला DPR दिला पाहिजे का नाही एक्सपान्शनचा, ते देत नाहीत.
संचालक मंडळाचं प्रोसिडिंग दर महिन्याला कन्फर्मेशनचं करा म्हटलं तरी ते देत नाही. एक वर्षांनी मिटिंग कन्फर्मेशनला घ्यायची. हे सहकाराचं तत्व आहे का? ह्या पद्धतीच्या गोष्टीला आम्ही विरोध करत असताना त्यांनी काही संचालक मंडळ अपात्र केले. ह्याच्यापेक्षा त्यांनी काही सहकाऱ्यांवर दरोडा टाकला. विनाकारण ते सहकारी जे होते आमच्याबरोबरचे अपात्र केलेले, त्यांच्यावर पुन्हा आणखी चुकीचे आरोप करून किंवा चुकीच्या विश्वासघात करून त्यांना आर्थिकदृष्ट्या संकटात त्यांनी पकडलं. म्हणजे सहकार बचाव नाही तर हे सहकारी मारक आहेत. सहकार बचाव तर सोडून द्या, सहकाऱ्यांना सुद्धा हे मारक आहेत, असे हे लबाड नेते. दादांकडचा प्रवास कसा झाला आपला? दादांकडे प्रवास ह्यासाठी आम्ही गेलो की ज्यावेळेस ह्यांच्याकडे प्रत्येक गोष्टी आम्ही 2007 पासून आंदोलनात त्यांच्याबरोबर होतो. 2007लाही मी त्यांच्याबरोबर काम करत होतो संचालक मंडळात. परंतु प्रत्येक गोष्टीत ज्या गोष्टीसाठी आंदोलन केलं त्यातली एकही गोष्ट यांनी केलेली नाही. पहिलं आंदोलन केल्यानंतर त्यावेळेस आंदोलन कशासाठी झालं की खोडकीसाठी झालं. परंतु ज्यावेळेस 2015ला आम्ही सत्तेत आलो रंजन तावरे यांच्याबरोबर, त्यावेळेस आम्ही त्यांना सांगत होतो की खोडकी पेमेंट दिलं पाहिजे, परंतु त्यांनी दिलं नाही. खोडकीला पैसे द्यायला असताना सुद्धा यांनी विनाकारण एक्सपान्शन केलं. ते एक्सपान्शन करताना ज्यावेळेस आम्ही 13ला मुदतवाढ झाली संचालक मंडळाची 97 घटना दुरुस्तीमुळे, त्यावेळेस असा विषय झाला की माळेगाव कारखान्याचं क्रशिंग हे 6100 झालं. आणि मग VSIचे तज्ज्ञ असतील, इतर काय मंडळी आले असतील, सल्ले घेतले होते. तत्कालीन आम्ही त्या विरोधी संचालक मंडळात असताना बाळासाहेब भाऊ चेअरमन होते आणि मग त्यांनी त्यावेळेस मिटिंगमध्ये एक प्रस्ताव असा आणला होता की आपल्या कारखान्याला थोडं पॅनचं आणि ह्याचं वाढवलं तर आपला कारखाना 6500ने रेग्युलर चालू शकतो. त्यावेळेस आम्ही सांगितलं की संचालक मंडळाला अधिकार नाही आहे आता, की मुदतवाढीत आहे, कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. असा विरोध केल्यामुळे ते मॉडिफिकेशन लांबलं. मग मॉडिफिकेशन लांबवत असताना त्यावेळेस विरोध करताना हेच रंजन तावरे होते. मग ते मॉडिफिकेशन लांबवून नंतर त्यांनी एक्सपान्शन काढलं आणि संचालक मंडळाला जे पैसे द्यायचे होते कांडे पेमेंट ते दिले नाहीत. त्या उपर त्यांनी 3000 रुपये प्रति टन आपलं प्रति एकर शेतकऱ्यांना ऍडव्हान्स दिला आणि फक्त म्हणले मी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करतो आणि कांडे पेमेंटची पद्धत त्यांनी तिथं बंद केली. म्हणजे जे त्यांनी आंदोलन केलं, त्यांचा विरोधात जो जन्म झाला, नेतृत्व सिद्ध झालं, त्या गोष्टी त्यांनी कधीच केल्या नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कधीच तुटला नाही. शेतकऱ्यांचं ज्यावेळेस एक्सपान्शन झालं कारखान्याचं, कधीच शेतकऱ्याचा ऊस वेळेत तुटला नाही. फक्त ह्यांची एक नीती, शेवटच्या 2 वर्षात भाव द्यायचा. ज्यावेळेस सरासरी साखरेचा उतार असतो, साखर विक्रीचा दर असतो, त्या हिशोबात भाव मिळाला पाहिजे. परंतु ज्यावेळेस साखरेचा दर चांगला असतो त्यावेळेस ह्यांचा भाव कमी असतो आणि निवडणुकीच्या तोंडावर साखरेचा दर कमी असला तरी भाव जास्त असतो. ही सहकारातली पद्धत आहे का? तर नाहीये. सहकारात जे उत्पन्न मिळतं त्या आधारित भाव दिला पाहिजे. आणि आता दादांकडचा आमचा प्रवास म्हणतात तर दादांनी या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत. सांगितलंय की ज्या वेळेस प्रत्येक वर्षी चढत्या क्रमांकाने आम्ही भाव देऊ आणि मग ह्यामुळं आम्हाला दादांचं नेतृत्व मान्य आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ह्या कार्यक्षेत्रामध्ये दादांनी अनेक पद्धतीचा विकास केलेला आहे. आज जे कारखान्याचे रस्ते आहेत, कारखान्याच्या रस्त्यावर जे कारखान्याच्या मार्फत जो वाळू मुरुम खडीचा जो खर्च असतो त्या ठिकाणी दादांनी आज बऱ्याच ठिकाणी खडीकरण केलेलं आहे. दादांच्या माध्यमातून, दादांच्या नेतृत्वाखाली जर दादा ह्या कारखान्याचे चेअरमन झाले तर या ठिकाणी दादा कुठल्याही फंडातून ती राहिलेली कामं पूर्ण करणार आहेत. आणि सर्वसाधारणपणे सामान्य सभासदांचे जे काही प्रश्न असतील, मंत्रालयातले असतील किंवा इतर प्रश्न असतील, जर दादा या कारखान्याचे चेअरमन असतील तर इथला सभासद त्यांच्या प्रत्येक गोष्टीला चेअरमन आणि सभासद या नात्याने प्रत्येक गोष्ट सभासद हे चेअरमनपर्यंत पोहोचवू शकतात आणि इतरही कामात सभासदांना मदत होणार आहे. एक तर दादांचं काम इथं पूर्णपणे चांगलं आहे. दादा चेअरमन होतील अशी आपली धारणा आहे, भावना आहे. परंतु असा दावा होताना दिसतो की एका बाजूला मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत आणि इतक्या छोट्याशा मुख्यमंत्र्यांनी चेअरमन होऊ नये असं कधीच काही नाही. विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेसही ते मांजरा सहकारीचे चेअरमन होते. राधाकृष्ण विखे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ते मंत्री होते, ते चेअरमन होते. हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री असताना चेअरमन होते. चेअरमननी मंत्री हो नये असं कुठं आहे का? किंवा मंत्र्यांनी चेअरमन होऊ नये असं कुठंच नाही ना. सामान्य लोकांचा जो प्रश्न आहे, आज दादा या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत आणि या मतदारसंघातल्या 22,000 सभासदांचा तो प्रश्न आहे. म्हणजे 22,000 कुटुंब, म्हणजे 22,000 जो सभासद आहे त्यांचं अख्खं कुटुंब या मतदारसंघातलं आहे. ह्या कुटुंबाची नैतिक जबाबदारी स्वीकारून दादाने चेअरमन पद घेतलंय. मला ह्या नुसत्या विधानसभेचाच नाही तर माझ्या सभासदांचा सुद्धा विकास करायचा आहे. सर, ते शेवटी एक प्रश्न आणि आम्हालाही तो प्रश्न पडलेला आहे, सभासदांना तर पडलेलाच आहे की सत्ताधारी म्हणतायत विरोधक लबाड आहेत, विरोधक म्हणतायत सत्ताधारी लबाड आहेत, नेमकं खरं काय? मग
विरोधक हे नक्कीच लबाड आहेत. त्याचं एक छोटस अनुभव उदाहरण देतो. यांचा. सभागृहामध्ये जर एखादं टेंडर त्यांनी सभागृहाच्या संमतीने लोएस्ट दराने एखादं टेंडर, एखादं काम एखाद्या सप्लायरला दिलेलं असेल, तर तेच काम ज्यावेळी 4 महिन्याने आम्हाला प्रोसिडिंग समोर येतं त्यावेळी कळतं की एखादं समजा केमिकल आहे, 60 रुपये लिटरचं केमिकल आहे आणि ऑर्डर दिलेली असते 140 रुपयांनी. हे कधी कळतं 4 महिन्यांनी, आणि त्यावेळी ते केमिकल आणून मटेरियल वापरून पैसे देऊन सगळं मोकळं झालेलं असते. म्हणजे भ्रष्टाचाराचं आम्ही अनुभवलेलं आहे. आणि हे आम्ही सभागृहात स्वतः अनुभवलेले. आणि प्रोसिडिंग येते 3-4 महिन्याच्या नंतर. रात्री काय जेवले आपण ते सकाळी आठवत नाही, आणि 4 महिन्यांनी प्रोसिडिंग कोणाला कळते कुठल्या दराने कोणाला घेतले आणि कुठल्या सप्लायरला काम दिलंय ते. हे अशा पद्धतीने ह्यांचं चुकीचं काम आहे. काय काय त्यामुळे त्यांना proceeding म्हणायचा अधिकारच वर्षांनी नाही आणतात. की हे चुकीचं आहे म्हणून, हे भ्रष्टाचार करतात म्हणून. आमचा स्पष्ट आरोप आहे, हे 100% विरोधक चुकीचंच काम करतात आणि केलेलं आहे त्यांनी. म्हणजे एकंदर पाहता आजही आपला दावा आहे की विरोधक हे चुकीचेच आहेत किंवा लबाड आहेत अनुभव किंवा आहे खोटे सर आहेत. त्यांचा. स्वतः आम्ही आणि अनुभवलेलं आहे. अनुभवलेला आहे. यस. अजित दादा आगे बढो, अजित दादा आगे बढो. एकच वादा, अजित दादा. एकच वादा, अजित दादा. एकच वादा, अजित दादा पॅनलचा विजय असो, विजय असो. आपले चिन्ह कपाशी, आपले चिन्ह कपाशी.